नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कुमार संभवममध्ये महाकवी कालिदास यांनी खूप छान म्हटलेलं आहे. ते म्हणजे असं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. मुळात कोणतीही कर्तव्य धर्म पार पाडत असताना शरीर हे प्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचं असं साधन आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा लक्षामध्ये येतो की कर्तव्य, आत्मविश्वास आणि मेहनत, सातत्य या सगळ्याची जेव्हा आपण सांगड घालतो तेव्हा यश हे नक्की असतं. किंबहुना हे प्रत्येक क्षेत्राला लागू होतं, नाही का? जेव्हा खेळाचा आपण विचार करतो तेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की खेळ हे स्पर्धेचं साधन नाही, तर त्याही पुढे जाऊन खेळ आपल्या आयुष्यामध्ये मोलाची भूमिका बजावतात. खेळाच्या माध्यमातून मेहनत, जिद्द, चिकाटी या गुणांच्या बरोबरीने आत्मविश्वास वृद्धिंगत होतो आणि राष्ट्रशक्तीसाठी आणि विश्वशांतीसाठी खेळाच्या माध्यमातून दिशा मिळते. या सगळ्या बाबींचा विचार करतो तेव्हा लक्षामध्ये येतं की खेळ आणि खेळाडू यांच्या समीकरणामध्ये सातत्य महत्त्वाचं आहे, मेहनत महत्त्वाची आहे आणि हे समीकरण पूर्ण करताना या त्रिकुटामध्ये आणखीन एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे जिमखाना. जिमखानाच्या माध्यमातून पूर्ण होतं ते म्हणजे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सरावामधली कौशल्य विकास करणारी दिशा. या सगळ्याविषयी बोलतो तेव्हा खेळाच्या बाबतीमध्ये अनेकविध पैलू आहेत हे लक्षामध्ये येतं. बोलूया या सगळ्याविषयी आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे खेळाचा जल्लोष, विजयाचा जयघोष. आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रामध्ये अनुभवी असलेले दोन मान्यवर व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत सन्माननीय संजीव खानोलकर सर आणि सन्माननीय सुनील रामचंद्रन सर. नमस्कार. आपल्या दोघांचंही हॅलो सह्याद्रीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. आपले पहिले पाहुणे माननीय संजीव खानोलकर सर यांच्याविषयी सांगायचं तर शिवाजी पार्क जिमखाना इथं सन्माननीय सचिव म्हणून गेली 35 वर्ष ते कार्यरत आहेत. जिमखान्याचं इतिहासामध्ये सर्वात तरुण सचिव अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी सचिव पद स्वीकारलेलं आहे. ते स्वतः लॉन टेनिसचे खेळाडू आहेत. रुईया महाविद्यालयाचं त्यांनी त्या काळात प्रतिनिधित्व केलेलं आहे. आज विविध टुर्नामेंटच्या माध्यमातून जिमखान्याचं कशा पद्धतीने विविध स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व होईल यासाठी ते आवर्जून कार्यरत असतात. ते स्वतः IT क्षेत्रामधले आहेत. त्यांचं शिक्षण त्यातलं आहे आणि नोकरी, व्यवसाय यानंतर आता पूर्ण वेळ ते शिवाजी पार्क जिमखाना याच्या जडणघडणीमध्ये व्यस्त असतात. आपले दुसरे पाहुणे माननीय सुनील रामचंद्रन सर. सरांविषयी सांगायचं तर शिवाजी पार्क जिमखान्याचे ते सन्माननीय सहसचिव आहेत. त्याचबरोबर रमाकांत आचरेकर सरांचा मी विद्यार्थी आहे असं ते अभिमानाने सांगतात. नामवंत क्रिकेट प्रशिक्षक, कामत मेमोरियल टीमचे कॅप्टन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्या अंतर्गत असलेलं एक विशिष्ट पद्धतीचं शिस्तबद्ध आणि कठोर असं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि खेळाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेला हा गुण त्यांना आता त्यांच्या कामामध्ये सुद्धा नक्कीच उपयोगी पडत आहे. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर पुरस्कार प्राप्त असं हे अशा पद्धतीने ह्या स्मारका उभारण्यामध्ये त्यांचं काम आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये ते स्वतः कार्यरत आहेत. या सगळ्याच्या बरोबरीने जेव्हा शिवाजी पार्क जिमखाना असं आपण म्हणतो तेव्हा विविध पातळीवरचे राज्याचे, राष्ट्रीयपरचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विविध खेळाडू घडवण्यामध्ये असलेले हा जिमखान्याचा हात आणि ते घडवताना पैलू पाडणं हे जे काही घडतं ते नेमकं कसं आहे हे जाणून घेणं आपल्या सगळ्यांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपण बोलत आहोत एका वेगळ्या विषयावरती, ते म्हणजे मैदानामधला थरार जो आहे तो अनुभवताना त्या पाठीमागे जी जिद्द असते, मेहनत असते, सातत्य असतं आणि अकादमीच्या माध्यमातून घडवणारी मंडळी असतात त्या सगळ्यांविषयी उलगडून घ्यायचे. सगळ्यात आधी सर, जेव्हा असं आपण म्हणतो की खेळाडू घडवायचा आहे तेव्हा खेळाडू घडवताना देशाचा महत्त्वाचा सहभाग आहे. देशाचा नागरिक म्हणून जगण्याच्या पलीकडे देशाचं तो प्रतिनिधित्व करतो. हा प्रवास एक आलेला मुलगा खेळाडू ते देशाचं प्रतिनिधित्व करणं हे कसं घडतं सर? कसं आहे, वयाच्या लहानपणी आपल्याला साधारण लक्षात येतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे की त्याला क्रिकेट असेल तर क्रिकेट
किती खेळू शकतो, कारण तुम्हाला थोडंसं उपजत लागतं. हा हा कितीही मोठा गुरु असला तरी तुमच्याकडे काहीतरी टॅलेंट पाहिजे, आणि तो टॅलेंट साधारण एक 8, 9, 10 वर्ष जेव्हा असतो वय, तेव्हा तुम्हाला दिसायला लागतो. अच्छा. कुठल्याही गेममध्ये, क्रिकेट म्हणा, टेनिस म्हणा, टेबल टेनिस म्हणा. मग तेव्हा कॅच देम यंग अशी जी हे आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही काय करतो, आमच्याकडे सध्या 2 अकॅडमीज चालू आहेत. अच्छा. एक लॉन टेनिसची आणि एक क्रिकेटची. क्रिकेट तर आमच्याकडे, क्रिकेटसाठी तर शिवाजी पार्क जिमखाना जगप्रसिद्ध आहे. नक्कीच नक्कीच. आता गव्हर्नमेंटचं ह्याच्यात योगदान असं असतं की हे जे ग्राउंड आहे शिवाजी पार्क, शिवतीर्थ, हे आम्हाला माफक दरात ते लोक वापरायला देतात, आणि त्याचा आम्ही योग्यपणे उपयोग करून वेगवेगळ्या पद्धतीने अकॅडमीज चालू करतो. सिलेक्शन्स वगैरे, ती प्रोसेस नंतर तुम्हाला आम्ही सांगू कशी आहे ती. अवश्य. आणि त्याच्यातून आमच्याकडे जे जगप्रसिद्ध टेस्ट प्लेयर्स निर्माण झालेले आहेत आतापर्यंत, जवळजवळ 30-35, तर ते वेळोवेळी शिकवायला येतात. हा. आता तर प्रवीण आमरेंनी पुढाकार घेतलाय, तो तर टेस्ट प्लेयर आहे, आमचा अध्यक्ष पण आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही सुरू करतो. अकॅडमी आमची चालूच होती, परत आता आम्ही ती नव्याने चालू करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलं सिलेक्ट करता पहिली, आणि मग त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना क्रिकेटमध्ये तरी आम्ही सगळं फ्री सप्लाय करतो, त्यांचा ड्रेस, किट, खाणं वगैरे. म्हणजे थोडक्यात सुरुवात होते ते म्हणजे असं हेरण्यापासून, कला गुण हेरणं हे जे आहे, कॅच देम यंग मी तुम्हाला बोललो ना, ते फार महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगला गुरु लागतो. नक्कीच. कारण जे सिलेक्ट करणारे सिलेक्टर असतात त्यानेच चुकीचं काहीतरी सिलेक्ट केलं, किंवा हे वशिलेबाजी वगैरे आमच्याकडे आम्ही ठेवतच नाही. तुम्हाला परफेक्ट जर मुलगा वाटला तर त्याला घ्या, मग त्याला कसं काय करायचं. आता आमच्या अकॅडमीमध्ये हल्ली श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर हे आत्ताचे लेटेस्ट आहेत की जे प्रवीण आमरेंनी घडवले. वा. आणि पण बरीच लिस्ट आहे. खरंय. तर अशा पद्धतीने आमचा हेतू हाच असतो की हे जे आम्ही सुरू करतो, एक 4-5 वर्षात एखादा प्लेअर तरी क्रिकेट टेस्ट प्लेअर व्हावा. वा. रणजी ट्रॉफी तर बरेच जण खेळावेत अशी आमची इच्छा असते, पण एखादा जर झाला तर त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी साध्य केलं असं. मस्त. म्हणजे तुम्ही आता हे जे म्हणाले मला खूप छान वाटलं, ते म्हणजे 4-5 वर्षामध्ये खेळाडू हा टेस्ट प्लेअर खेळायला हवा. म्हणजे हेरणं हा एक भाग झाला, त्याला एक तुम्ही वेळेची चौकट आखलेली आहे की त्या काळामध्ये खेळाडू हा घडलाच पाहिजे, प्रशिक्षकांकडनं तसं घडली पाहिजे कृती, आणि त्या दृष्टिकोनातनं पैलू पाडणं जे आहे ते टाइम बाउंड व्हायला पाहिजे, नाही का. रामचंद्रन सर, जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा युवा पिढीला तिकडे वळवणं हे महत्वाचं आहे. फक्त फिटनेस नाही तर त्याही पलीकडे जाऊन एक लक्ष, उद्दिष्ट ठेवायला हवं. या दृष्टिकोनातनं त्यांना कसं ग्रूम केलं जातं. बघा, सगळ्यांना जे पालक असतात, सगळ्यांना जे शिवाजी पार्कमध्ये येतात, त्यांना असं वाटते की आपला मुलगा भारताला खेळायला पाहिजे. नक्कीच. हे सगळ्यांचे एक इच्छा असते. आहे. आणि हे आम्ही असं घडवतो. आम्ही एक प्रॉपर सिस्टम केली आहे अकॅडमीची. आम्ही पेपरात देतो, त्या पेपरामध्ये दिल्यानंतर आम्ही ते अंडर-12, अंडर-14 आणि अंडर-19 हे जे मेन एज ग्रुप्स आहेत त्या बाबतीत आम्ही सिलेक्शन ठेवतो. अच्छा. तर आता एक दिवस असा ठरवतो की अंडर-12चे, एक दिवस आम्ही ठरवतो अंडर-14चे, एक दिवस ठरवतो आम्ही अंडर-19चे. म्हणजे आठवड्यातनं 3 दिवस तो सिलेक्शनचा हे असतो. त्याच्या म्हणजे आमचे कोचेस असतात, आणि आमचे जे मेन प्रशिक्षक आहेत प्रवीण आमरे, ते सगळं ओव्हरलुक करतात की बाबा हे व्यवस्थित चालू आहे का. मुलाच्या म्हणजे ते खेळतानाच माहिती पडतो. 12 वर्षाचा मुलगा जेव्हा खेळतो, बॅटिंग करतो, तर त्यांना बरोबर कळते कोचेसना की हा मुलाला कशी ट्रेनिंग द्यायची आणि कशी म्हणजे प्रशिक्षक देऊन त्यांना कसं पुढे आणायचं. ते स्पार्क लगेच कळतो. सचिन, मी बघितले, सचिन सायकल घेऊन यायचा खेळायला, प्रवीण चालत यायचा, प्रवीण आमरे दादरलाच राहायचा. ते लोक म्हणजे सरांकडे अशी एक टॅक्ट होती की ते मॅचेस जास्ती खेळवायचे. अच्छा. म्हणजे ते तिथे कोच अण्णा वैद्य, आचरेकर सर, हे जे मेन कोचेस जे शिवाजी पार्कमधून घडले, त्या लोकांनी स्वतःची विकेट असल्यामुळे मॅचेस जास्ती खेळवायचे, आणि कुठेतरी झाडावरच्या खाली जाऊन बसायचे आणि मॅच बघत बसायचे. अच्छा. आणि एक वही असायची आणि पुस्तक असायचं. तो
आउट कसा झाला, ह्यानी कुठला स्ट्रोक मारला, हा. हा स्ट्रोक कसा मारला, कसा आउट झाला तो, आणि नंतर मॅच संपल्यानंतर मग ते सगळ्यांना बोलून प्रत्येक ज्यांनी परफॉर्मन्स केला त्यांना सांगायचं की बाबा क्या तू बात हा स्ट्रोक असा नाही मारायला पाहिजे होता, असा मारायला पाहिजे, ओ असा आउट झालास. कधी कधी सचिनला हे म्हणजे फ्रेंडली मॅचेस हो, हो, दोन वेळा बॅटिंग मिळायची, म्हणजे आउट झाल्यावर परत ये, मग परत त्याला बॅटिंग मिळायची. काही काही क्रिकेटरला त्यांच्या म्हणजे त्यांच्या अपिअरन्सवरनच कळायचं की ह्याच्यामध्ये काहीतरी ग्राफ्स आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून अच्छा. वयाच्या 12-13 वर्षापासून सचिन शिवाजी पार्कला यायचा, प्रवीण शिवाजी पार्कला यायचा. म्हणजे आजू संदीप पाटील जे पण आमचे पण मेंबर आहेत, तर संदीप पाटीलचे वडील जे बॉल मारायचे रोडवर जायचा बॉल, अच्छा. संदीपचे वडील. हा. म्हणजे हे पण परंपरा आहे ती. परंपराच चालू आहे ती. आणि आम्ही कसं आहे, शिवाजी पार्क जिमखानाचा एकच असं हे बोलू शकतो की मुद्दा असा आहे की आम्हाला क्रिकेटर्स, ग्राफ्स, टेनिस प्लेयर्स ग्राफ्स म्हणजे आणून मुंबईला खेळून, हा. मुंबईला खेळून आता सिलेक्शन कसं होतं, मुंबईचे 4-5 मोठ्या टुर्नामेंट आहेत, रणजी ट्रॉफी आहे, तिथे खेळून तिथे परफॉर्मन्स करून मग ते भारताला. अच्छा. म्हणजे त्या चालण्या जिमखाना पण लावत जातं. येस, असंच खेळतोय छान म्हणून पाठवलं असं रॅन्डम होत नाही. परफॉर्मन्स वर ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पण स्वतःच्या काही टुर्नामेंट्स असतात. त्यांच्या टुर्नामेंट कांगा लीग, पुरुषोत्तम शील्ड, तालीम शील्ड, त्या टुर्नामेंट, पोलीस शील्ड, त्यामध्ये तुम्ही परफॉर्मन्स केला की तुम्ही स्टेप आहे ती, तो पहिली स्टेप आहे की त्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही क्लबतर्फे, जिमखान्यातर्फे परफॉर्मन्स केलात की मग तुम्ही पुढच्या 20 सिलेक्ट होता रणजी ट्रॉफी मुंबईला. अच्छा. एकदा रणजी ट्रॉफी सिलेक्ट झाल्यानंतर मग तुम्ही तिथे आता बघा रोहित शर्मा हजारे कप खेळतोय जयपूरला. म्हणजे कसं आहे, तुम्ही जसं खेळत राहिलात आणि आपल्या स्टेटला तुम्ही परफॉर्म केलं, सगळ्यांचा डोळा असतो. हो. बेंगॉलचे खेळतात, म्हणजे कर्नाटकचे खेळतात, म्हणजे या ज्या स्टेट टुर्नामेंटच्या तुम्ही परफॉर्मन्स केला, स्टेट टुर्नामेंटला परफॉर्मन्स केला तर नोबडी कॅन बीट यू. तुमचा परफॉर्मन्स आहे. आता तो विकेट किपर ईशान किशन किती दिवस तो बॅकलॉगमध्ये होता. आता त्यांनी त्या टुर्नामेंटला त्यांनी 100 केला, लगेच तो स्क्वॉडमध्ये आला इंडियाच्या वर्ल्ड कपच्या स्क्वॉड, 2020 वर्ल्ड कप. ही फॉट इट अँड ही गॉट दिस थिंग प्लेस, त्याला मिळाली जागा ती. म्हणजे असं क्रिकेट हॅज बिकम टू प्रोफेशनल, टू कॉम्पिटेटिव्ह. यू आर देअर वेन यू परफॉर्म. हे महत्त्वाचं परफॉर्मन्स आहे. नाही केलं तर तुम्ही तुमच्या जागेवर. बरोबर. तुम्ही हे जेव्हा सांगत आहात, जेव्हा अक्षरशः शहारे आले आणि त्याचबरोबर औत्सुक्य वाढलं, ते म्हणजे अभ्यासपूर्ण खेळ कसा असू शकतो, वहीमध्ये नोंद ठेवून त्या बाबतीतले, म्हणजे परीक्षेसारखंच झालं की मंडळी हे की सगळ्या बाबतीमध्ये एवढं हे चुकलंय, हे बरोबर आहे, याच्यावरती हे मार्क आहेत. खूप औत्सुक्याचा आजचा हा भाग असणार आहे. माझ्या सगळं तुमच्या सगळ्यांची उत्सुकता वाढली मला कल्पना आहे. एक छोटासा ब्रेक घेतो, अत्यावश्यक आहे. लगेच परत येतो हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे शिवाजी पार्क जिमखान्याच्या अनुषंगाने. संजीव खानोलकर सर आपल्याबरोबर आहेत आणि सुनील रामचंद्रन सर आहे, ज्यांच्या हातामध्ये या शिवाजी पार्क जिमखान्याची धुरा अनेक वर्ष आहे. आणि पैलू पाडून खेळाडू घडवणं म्हणजे नेमकं काय, हे त्याविषयी आपल्याला ते दोघं सांगत आहेत. खानोलकर सर, जेव्हा आपण असं म्हणतो की खेळाडू घडवायचा आहे, तर मुळात तुमच्याकडे क्रिकेटचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ती मुलं चाळणी लावून तुम्ही निवडता. पुढचं प्रशिक्षण सुद्धा मोफत आहे असं सगळं आम्ही ऐकून असतो, पण हे नेमकं घडतं कसं, ही अकादमी कशी चालते, याविषयी सर. अकादमीमध्ये कसं आहे, तुमचा एक चीफ कोच किंवा कोऑर्डिनेटर. आता सध्या आमच्याकडे प्रवीण आमरे आहे. 2003 साली आम्ही पहिल्यांदा क्रिकेट अकॅडमी सुरू केली. कसं आहे, प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात, पैशाचं तुम्ही काही हे आणू शकत नाही. तर 2003 साली कोका कोला या कंपनीने आम्हाला 9 लाख रुपये दिले होते की आमची मोनोपोली ठेवा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे रेस्टॉरंटचा आणि क्रिकेटचा काही संबंध नाही, पण त्या दृष्टिकोनातून ते जे पैसे मिळाले, ते पैसे स्पॉन्सर्स आवश्यक असतात कुठलीही गोष्ट पुढे जाताना. आणि ते पैसे आम्ही पहिल्यांदा तेव्हा 2003 साली प्रवीण आमरेला सांगितलं की आपल्याला आता क्रिकेटची अकॅडमी सुरू करायची आहे शिवाजी पार्क जिमखान्यासाठी. तो लगेच तयार झाला आणि त्यांनी पद्माकर शिवलकर, संदेश कवळे हे 2 त्याचे असिस्टंट. पद्माकर शिवलकरांचं नाव आपण ऐकलं असेल, ते रणजी ट्रॉफीमध्ये बरेच वर्ष मुंबईला रिप्रेझेंट केलं आहे. तर अशी आमची ती तेव्हा 2003 साली सुरुवात झाली क्रिकेट अकॅडमी
सुरू करायची. त्याच्या आधी जे आमचे क्रिकेटर्स झाले ना सगळे, म्हणजे अजित वाडेकर, विजय मांजरेकर साहेब, संदीप पाटील, हे शिवाजी पार्क जिमखान्याच्याकडे अकॅडमी तेव्हा नव्हती. हा हा तेव्हा ते द्रोणाचार्य आचरेकर सरांकडे किंवा अण्णा वैद्य हा किंवा स्वतः आता विजय मांजरेकरनं वगैरे कोणी शिकवलं हे आम्हालाही अजून माहिती नाही, पण इतके परफेक्ट खेळायचे ते अजित वाडेकर वगैरे. तर ते तेव्हाचा काळ वेगळा होता. आता कॉम्पिटिशन वाढली हो आणि त्या हिशोबाने 2003 साली जी आमची अकॅडमी सुरू झाली त्याच्यात प्रवीण आमरेच्या अंडर शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यर हे जवळजवळ 3 ते 4 वर्ष होते अच्छा आमच्या शिवाजीबाद जिमखान्याच्या अकॅडमीत. आणि हरमीत सिंग आता जो अमेरिकेत गेलाय. तर हे प्लेयर्स घडवणं एवढं सोपं नसतं, त्याच्यात पण कॉम्पिटिशन असते. पहिले एखाद वर्ष शार्दूलला पण टीम मध्ये आमच्या चान्स नव्हता. अच्छा त्यांना तिकडे पण झगडायला लागतं. हो, पण त्यांच्या मागे सतत प्रवीण असायचा, पद्माकर शिवलकर असायचे, संदेश कवळे, आणि हे सगळे क्वालिफाईड कोच आहेत. म्हणजे प्रवीण फक्त टेस्ट प्लेअर आहे असं नाही, तर प्रवीणनी पण कोचिंगचे क्वालिफाईड आमच्या एक्झाम्स असतात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या, बरं त्या त्यांनी पास केलेले आहेत. संदेश कवळे तर आता अंडर 19चा कोच आहे मुंबईचा. तर त्या लोकांच्या अंडर उद्देश असा असतो की तुम्ही एक 40-50 लोक सिलेक्ट करता, त्याच्यातला एक जरी टेस्ट खेळला 4-5 वर्षानंतर तरी यू आर थ्रू. कारण इंडियाला 11 मध्ये खेळायचं, तर ते आम्ही साध्य केलेलं आहे. वा मध्यंतरीच्या काळात फक्त काय झालं, प्रवीण IPL ला बिझी होता, त्याच्यामुळे आम्ही ती अकॅडमी सुरू ठेवली, नाही असं नाही. पण मुख्य कोच जो असतो ना तो महत्वाचा असतो. जसं द्रोणाचार्य आचरेकर सरांनी एवढे घडवले, प्रवीण आता परत थोडा फ्री झालेला आहे आणि ह्या वर्षीपासून परत तो शिलेदारांची भूमिका ही महत्वाची असते, हा मुद्दा कायम असतो. काय असेल, टेस्ट प्लेअरनी कोणालाही कुठेही फोन केला, काही केला की पटकन कामं होतात आणि त्यांचं तेवढं खेळलेले असतात ना. बरोबर आहे, अनुभव गाठीशी असतो आणि त्या अनुभवाच्या माध्यमातूनच हे ट्रेनिंग घडत असतं. त्यांना लगेच समोर मुलगा उभा राहिला आणि पहिला बॉल मारल्यानंतर कळतं की हा कुठल्या लेवलला पुढे जाणार आहे. वा आणि अशा पद्धतीने सिलेक्शन करणारा माणूस जर मेन गुरु चांगला असेल ना तर तो घडवतोच चांगली सिलेक्शन करून. आणि आमच्याकडे वशिलेबाजी, कोणी फोन केला वगैरे असला आम्ही मुद्दाम ठेवलेलं नाहीये, कारण गरीबातल्या गरीब मुलं पण येतात आणि ती फार चांगल्या लेवलला खेळतात. मस्त, हा मुद्दा तुमचा खूप छान आला की प्रशिक्षक, खेळाडू महत्वाचे आहे रामचंद्रन सर, तसे प्रशिक्षक पण महत्वाचे आहेत. आता हे खेळाडू येतात, त्या खेळाडूंमधला कोण खेळेल आणि कोण प्रशिक्षक म्हणून घडेल, तर हे कसं ठरतं सर? मग ते सुद्धा गुण लहान वयात दिसतात का एका टप्प्यानंतर त्याची परीक्षा केली जाते? प्रशिक्षकच्या बद्दल तुम्ही बोललात ना, प्रशिक्षकचे पण एक्झाम्स असतात. बर, आज BCCIने ते प्रशिक्षकचे लेवल ठेवलेले आहेत. अच्छा, BCCIने मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रशिक्षक त्यांच्या ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये त्या सगळ्या शिकवणीमध्ये आहे. लेवल 1 लेवल 2 वगैरे असं ज्या प्रशिक्षक आहे, लेवल 1 आहे, लेवल 2 आहे. लेवल 2 असेल म्हणजे यू कॅन, आज मुंबई क्रिकेट असोसिएशनचे समर कॅम्प वगैरे चालतात, बर तिकडे तुम्हाला ऑथॉरिटी आहे, तुम्ही जाऊन तिथे कोचिंग करू शकता. बरं, लेवल 3 म्हणजे जरा पुढे, म्हणजे रणजी ट्रॉफी त्या कोचिंग करू शकतात. थोडं डिफिकल्ट असतो, ज्यांना खेळलेलं असतं त्यांनाच ते म्हणजे कोचिंग करायची, परीक्षा म्हणजे द्यायला, म्हणजे त्यांना तो सब्जेक्ट माहिती आहे. बरोबर आहे. रिगार्डिंग परत तुम्ही आलात सिलेक्शन मध्ये, जर कोचेस चांगले असतील, ते जसं खानोलकर साहेबांनी सांगितलं की कोचेस जर चांगले असतील तुम्हाला ग्रासरूटचे क्रिकेटर खूप भेटतील. ग्रासरूटचे, कारण त्यांना एक आम्ही का फ्री ठेवतो, पण कोणीही येऊन तिथे खेळू शकतात. अच्छा, सगळीकडे आता क्रिकेट एवढं प्रोफेशनल झालंय. आता एक मुलगा जर आला, तो बोलतो मला बॉलिंग चांगली टाकायची आहे, मला IPLच्या नेटमध्ये जायचंय. IPL तुमचे दरवाजे सगळे बंद आहेत, तुम्हाला ओळखीनेच जायला लागते तिथे. म्हणून त्याच्यासाठी जर कोण चांगला क्रिकेटर असेल आणि चांगला कोच असेल, त्याच्या कनेक्शन मधनं तो जाऊ शकतो IPLच्या नेट बॉलिंगमध्ये. IPLच्या नेट बॉलिंगमध्ये मुंबईच्या, कारण मुंबईत जे कोचिंग स्टँडर्ड आहे, मुंबईत काही कोचिंग स्टँडर्ड आहे, सगळ्या ग्राउंडमध्ये कोचिंग असते, क्रॉस मैदानला असते, आझाद मैदानमध्ये असते, क्रॉस मैदानला असते, MIG ला असते. आपल्याकडे बेसिकली आता काय आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक चांगलं काम केलंय. पालघर बिलघर साईडला पण ग्राउंड्स
दिलेले आहेत. भिवंडीत एक आता मध्ये नवीन मोठं ग्राउंड दिलेलं आहे. अच्छा. तर कसं आहे, तुम्हाला क्रिकेटर्स घडवायचे तर तुम्हाला ग्राउंड पाहिजे. ग्राउंड असेल तर तुम्हाला क्रिकेटर, गावातली क्रिकेटर तुम्ही आता तुम्ही विचार पण केला नसेल महेंद्रसिंग धोनी कुठल्या गावावरून आला आणि कसं क्रिकेटर झाला आणि इंडिया खेळला तो. खरंय खरंय. सी यू शुड हॅव दॅट फॅसिलिटी. म्हणजे फॅसिलिटीज मिळाली तरच तुम्हाला क्रिकेटर्स मिळणार. नक्कीच. आणि क्रिकेटर्स मिळालेला तुम्हाला फॅसिलिटीज पण पाहिजे आणि स्पॉन्सरच पाहिजे. नक्कीच. आणि या सगळ्यासाठी पुन्हा जिमखाना नावाची जी संकल्पना आहे त्याची भूमिका मोलाची आहे. बरोबर. याविषयी बोलूया. कार्यक्रमामधला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने, तो घेते. आदित्य आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार. मला असं प्रश्न विचारायचं होतं हो. की वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळाडूंवर जे प्रेशर असतं तर त्याच्यावरती संयम देऊन विजय कसा प्राप्त करता येईल याविषयी काय सांगणार? हा मानसिकतेचा भाग जास्त आहे. सर, वर्ल्ड कप मध्ये जेव्हा खेळाडू खेळत असतात तेव्हा त्यांच्यावरती प्रेशर असतं, तर संयमाने खेळ कसा खेळावा याविषयी आपण त्यांना कसं मार्गदर्शन करता हे त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय सांगू इच्छिता खानोलकर? नाही, तुम्हाला एक सांगतो, वर्ल्ड कप खेळणारा प्लेअर जेव्हा त्या लेवलला पोचतो ना, तेव्हा त्याची मानसिकता अशी असते की तो भारतासाठी खेळत असतो. आणि जेव्हा तो मैदानावरती उतरतो तेव्हा त्याचं लक्ष फक्त बॅटिंग करणाऱ्याचं बॉलकडे असतं आणि बॉलिंग करणाऱ्याचं समोरच्याला आउट कसं करायचं असतं. 40-50 हजार लोक जरी स्टेडियम मध्ये असले आणि बोंबाबोंब करत असले तरी ते इतक्या वरच्या लेवलला पोहोचलेले असतात, ते खेळून बिळून हे करून, की ते पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेट करतात की आपण आपल्या देशाला कसं पुढे आणू. म्हणजे संयमाचा महामेरू झालेला असतो म्हणूनच वर्ल्ड कप मध्ये उतरलेला असतो असं काहीसं म्हणता येऊ शकतं. करेक्ट करेक्ट. असं कोणी सोम्या येऊ शकत नाही. त्यांच्याकडे तो मॅच टेम्परमेंट असतो. मॅच टेम्परमेंट आणि क्राऊड. तुम्ही एकदा ग्राउंड मध्ये गेलात आणि तो 50,000 पब्लिकच्या समोर तुम्हाला खेळायला, त्याला मॅच टेम्परमेंट बोलतात. त्याच्यासाठी ट्रेनिंग दिलं जाते, योगा असते, स्विमिंग असते, फुटबॉल खेळतात. म्हणजे तुमचं माइंड फक्त कॉन्सन्ट्रेशन, चारी बाजूने त्याचा विकास केला एक तास मेडिटेशन करतात क्रिकेटर. खूप म्हणजे आता तर कोचिंग एवढं पुढे गेलंय ना मॅडम, की आता आपल्या इकडे पण काही कोचेस एवढे चांगले कोचिंग करतात. तसं मी नाव पण सांगेन, प्रवीण आमरे आहेत, अभिषेक नायर आहे, रमेश पवार आहे, आमचे हे सगळे आता कोचेस झाले. आणि ह्यांना जी मिळालेली आहे, मी स्वतः एका आता मुंबई क्रिकेट असोसिएशनची 2020 होती, मी अभिषेक नायर बरोबर, मी एका टीमचा मॅनेजर होतो. अभिषेक नायरची पद्धत बघितली मी कोचिंगची. पहिल्यासारखे ते असं नाहीच आहे, वेगळ्या पद्धतीची कोचिंग होती. म्हणजे स्विमिंगला घेऊन जायचा, तिथे ते लोक फ्रेंडली टॉक एकदम, मग मॅच टेम्परमेंट, मॅच म्हणजे काय, मग हाईड अँड सीक खेळायचे, मेडिटेशन करायचे. म्हणजे अशा सगळ्या गेम, म्हणजे तुमचं डोकं कॉन्सन्ट्रेशन फक्त. अच्छा. तुम्हाला पब्लिक समोर कसं खेळायचं काय सगळं ते शिकवतात. दिस इज द वे ऑफ न्यू टेक्नॉलॉजी ऑफ कोचिंग, यू कॅन से. मस्त. पण मग या सगळ्यामधनं दिसतं की ती कुठे ताण नाहीये, हलकं फुलकं वातावरण आहे, पण उद्दिष्टापासून नजर ढळलेली नाहीये, हे कायम आहे. सर, आपण स्वतः लॉन टेनिसचे खेळाडू आहात. जेव्हा असं आपण म्हणतो तर खेळांचा वेगळा वेगळा विषय निघाला की लॉन टेनिसच्या माध्यमाने किंवा अकादमीमध्ये किंवा जिमखान्यामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन दिलं, लॉन टेनिसच्या बाबतीत कसं केलं जातं? लॉन टेनिसचं तुम्हाला मी सांगू का, 1974 पर्यंत आमच्याकडे टेनिस सकाळी फक्त हे मोठे लोक खेळायचे, जे येतात ना 50-40. नाही, नामांकित असं नाही, ज्येष्ठ व्यक्तिमत्व टाइमपास करायला. तेव्हा आम्ही लहान होतो, तर माझे वडील पण सेक्रेटरी होते बरेच वर्ष टेनिसचे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की आम्ही लहान मुलं कशी शिकणार. तेव्हा कोचिंग वगैरे टेनिसचं नव्हतं, तर ते आम्ही जबरदस्ती चालू करायला लावलं शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये. तेव्हा एक अशा पद्धतीने चालू केलं की म्हणजे डेव्हिस कप वगैरे खेळायला मिळेल वगैरे हे वेगळं, पण आजूबाजूला राहणारी जी शिवाजी पार्क दादर एरियातली मुलं आहेत मध्यमवर्गीय, त्यांना हा गेम खेळता तरी आला पाहिजे. म्हणून आम्ही कारण त्याच्यात हा गेम खेळायचा म्हणजे ती पहिली एवढी महागडी रॅकेट घ्या, शूज घ्या, म्हणजे चालू करायच्या आधी जेवढा खर्च असतो, तर त्याच्यासाठी आम्ही फी अगदी माफक ठेवली होती. आणि त्यानुसार हळूहळू पहिल्यांदी एक 10-20 मुलं आली, 25-30 आली, आता जवळजवळ 150-200 मुलं शिकतात. आणि त्याच्यात पण ज्यांना पुढे जायचंय सर्किटला खेळायला वगैरे, तिकडे खर्च खूप असतो, ते प्रायव्हेट कोचेस अपॉइंट करतात. ते पण आम्ही प्रोव्हाइड करतो की जे तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग देतात. आणि हा इंडिव्हिज्युअल गेम आहे बघा, हे दोन गेम मध्ये फरक आहे. टेनिस हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, क्रिकेट हा ग्रुपचा गेम आहे, टीम गेम आहे.
टेनिसमध्ये तुम्हाला स्वतःला जर पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला एक चांगला कोच तुमच्याबरोबर कंटिन्युअस ठेवायला लागतो अच्छा, आणि तो तुम्हाला सतत गाईड करत राहतो. एक खर्चिक खेळ आहे. खर्चिक खेळ आहे, पण नंतर तुम्ही एकदा त्या लेवलला पोहोचलात तर बरोबर आहे, एक वेगळ्या पद्धतीचं ग्रूमिंग होतं. आता ह्याच्यात आणखीन एक अपॉर्च्युनिटी अशी आहे की तुम्ही अंपायर बनू शकता. अच्छा, हां, आमच्याकडनं एक नितीन कन्नमवार म्हणून खूप चांगला टेनिस खेळायचा, म्हणजे महाराष्ट्र नंबर 1 वगैरे होता, पण सडनली त्याची करिअरच चेंज झाली. त्याने अंपायरिंग सुरू केलं आणि आता तो विम्बल्डनचा अंपायर म्हणून जातो, वा, ऑस्ट्रेलियन ओपनला जातो, US ओपनला, अख्ख्या जगभर जेवढ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आहेत ना तिकडे तो अंपायरिंग म्हणून जातो. तर त्याचं ते बघून आणखीन बरेच जण अंपायरिंग त्या मार्गाने जायला सुरुवात सुरुवात झाली. खरंय, कुणीतरी एकदा मार्ग आखून द्यावा लागतो हा. आणि मग तो पाऊल वाट असते त्याचा रस्ता होतो असं आपण हो, काहीसं हो, म्हणतो, त्यातला हा प्रकार झाला. बरोबर आहे. तर मस्त. पण या पद्धतीने म्हणजे खेळाडू असताना सुद्धा एक पुढची वाट दिसत जाते नाही का सर, हो. की खेळाडू म्हणून घडता घडता की कशा पद्धतीने प्रशिक्षक व्हावं. सर, अजून कोणत्या खेळांविषयी सांगू इच्छिता? आता आमच्या इकडे कॅरम टुर्नामेंट होते, बर, स्टेट चॅम्पियनशिप कॅरम टुर्नामेंटमध्ये शिवतीर्थावर आम्ही लोक पहिलं चालू केलं कॅरम. पहिलं आम्ही टेनिस कोर्टमध्ये करायचो. टेनिस कोर्टमध्ये काय व्हायचं, ते खाली आम्ही ते रबर मॅटिंग केल्यामुळे तिथे खराब व्हायचं, म्हणून आम्ही ते ग्राउंडवर घ्यायला लागलो. बर, ग्राउंडवर जिमखान्याच्या समोर कार्पेट लावून त्याच्यावरती आम्ही ती टुर्नामेंट घेतो. आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी भरवली मॅडम, 1000 एंट्री आलेल्या, हा, सगळ्या विभागातनं आलेली. आमच्याकडे नाशिक, माथेरान, पुणा सगळीकडनं लोक आलेली खेळायला. हे आमचं 17वं वर्ष आहे आता आम्ही जे भरवणार आहे ते. आणि प्राइजेस पण चांगली ठेवतो. तो एक आमच्याकडे चेस टुर्नामेंट होते, हा, हा, ते आमचे सबनीस म्हणून ट्रस्टी आहेत, त्यांच्या वडिलांच्या नावाने ते आम्ही सबनीस म्हणून त्यांच्या वडिलांच्या नावाने आम्ही ती टुर्नामेंट ठेवतो. चेस ठेवतो, मॅरेथॉन ठेवतो. अच्छा, गेल्या 2 वर्ष झाली नाही, कारण आमचा जिमखाना रिनोव्हेशन मध्ये होता. बरं, तर आमचा आता 2026 मध्ये करायचा विचार आहे की मॅरेथॉन म्हणजे सकाळी एक 5 किलोमीटर लोकांनी यायचं, मेंबर असू दे कोणी असू दे. गेल्या वेळी आमच्याकडे 600 का 700 एंट्री आलेल्या मॅरेथॉनला, म्हणजे सकाळी 5ला ते सुरुवात होतं. तशा काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज. आमच्याकडे प्रॉब्लेम काय होतो मॅडम, शिवाजी पार्कला टोटल सायलंट झोन आहे. हा, हा, त्या सायलेंट झोनमुळे तरी आम्ही क्रिसमस करतो छोटा आवाजात करून पोरांना सगळं, म्हणजे मेंबर्सची मुलं आहेत. क्लब बोलल्यावर त्यांना सगळं पाहिजे असते. मेंबर झाला एकदा क्लब मध्ये सभासद एंट्री होतो, तो बोलतो मी या जिमखान्याचा मालक आहे, मला सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. आणि आमच्याकडे 3000+ सभासद आहेत. अच्छा, तर त्यांना आमचं काम आहे त्यांना प्रोव्हाइड करून द्यायला, पण जिथे जागेचा कन्स्टंट असेल तर आम्ही काही करू शकत नाही. खरंय, तशा गोष्टी. आणि आता तर नवीन झाल्यानंतर आमच्याकडे एवढे जे मेंबर कधी यायचे नाहीत हा, ते लोक यायला लागले. अरे वा, ही यशस्वीता आहे. ऍटमॉस्फिअर एवढा चांगला आहे जिमखानाचा, आणि आम्हाला सगळ्या लोकांनी मदत केली आहे जिमखाना म्हणजे रिन्युएट करायसाठी. बरं, तर त्या विषयावर आपण परत मी तुम्हाला नक्कीच सांगेन नक्कीच नंतर. नक्कीच. सर, तुम्ही काय सांगू इच्छिता जे आता जिमखान्याचं रूप पालटलेलं आहे त्याविषयी? हे तुम्हाला सांगू का, जिमखानाची सुरुवात सांगतो तुम्हाला. 1909 साली पहिला न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब म्हणून दादर स्टेशनच्या इकडे सुरू झाला. त्याच्यानंतर कालांतराने त्याचं दादर हिंदू जिमखाना हो, हे नामांतर झालं. आणि 1927ला ब्रिटिशांनी आम्हाला लीज दिली हा, 30 वर्षाची, आणि तेव्हा आम्ही न्यू हिंदू जिमखाना हे नाव बदलून शिवाजी पार्क जिमखाना केलं. अच्छा, हां, त्याच्यानंतर 2 आमच्या डेव्हलपमेंट झाल्या. एक 96ला आम्ही पहिला जिमखाना थोडासा रिनोव्हेट केला. पण आता हे एवढी 100 वर्ष झाल्यामुळे जिमखाना इतका खराब झाला होता, तर आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतलं की आता आपण काय करायचं ते एकदम नवं करायचं. अरे वा, आणि त्यानुसार आम्हाला म्युन्सिपाल्टीनी पण खूप मदत केली. आम्हाला सगळं नवीन करायला, हाईट वाढवायला वगैरे परमिशन दिली. त्याच्यामुळे आम्ही आमचे सगळे जे गेम होते ते रिअरेंज केले व्यवस्थित. अच्छा, आणि चांगलं, म्हणजे आता लोक शिवाजी पार्क जिमखान्याचा मेंबर आहेस का तू असं विचारतात लोकांना. म्हणजे हे एक आमचं ग्रेड वाढली आता. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं सातत्य आणि मेहनत असेल तर ती यशस्वीता येते, तीही अशी आहे हो हो हो. की आवर्जून लोकांची पावलं तिथे येतात आणि प्रयत्न करतात की बाबा आम्हाला या वास्तूमध्ये येता यावं. एक फोन पटकन घेते आणि पुन्हा या मुद्द्याकडे वळते. शिवानंद वसदार आपल्याशी बोलतात. नमस्कार शिवानंदजी. शिवानंदजी, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे
शहरी भागामध्ये जे असतो त्यामध्ये तुमचा आवाज पोचत नाहीये, सलग विचारता. हा ग्रामीण भागामध्ये जे मुलं आहेत हो. त्यांना मर्दानी खेळ किंवा साहित्य, खेळाचे साहित्य वगैरे असं मिळत नसतो. त्यांना जे म्हणजे खाद्यपदार्थ कोणतं घेतलं तर आरोग्य चांगलं राहील याबद्दलची माहिती त्यांना मिळत नसतो. मग तशा मुलांना, तशा युवकांना तुम्ही काय. धन्यवाद. यांचा मुद्दा थोडासा वेगळा आहे. त्यांनी म्हटलं की क्रिकेट किंवा कुठल्याही खेळाच्या बाबतीमध्ये खेळाडू घडवताना ग्रामीण भागातल्या मुलांना काय खावं, न्यूट्रिशियस फूड जे आरोग्याला योग्य आहे त्या पद्धतीने कशा काय पद्धतीने मार्गदर्शन मिळू शकेल, सर काय सांगू इच्छिता? ग्रामीण भागाला पहिलं तर त्या स्टुडंट कोचिंग कुठे करतो, मुद्दा पहिला तो आहे. आजकाल सगळ्या वस्तू सगळीकडे मिळतात. हो, खरं आहे. ग्रामीण असू दे, कुठेही तुम्ही पोचलात तर तुम्हाला सगळं मिळते. आणि काय जास्ती काय डिस्टन्स नाही, 5 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये सिटीच्या कक्षेमध्ये उपलब्ध असतं ते. स्वतःचं डाएट, एक स्पोर्ट्समॅन म्हणून स्वतःचं डाएट स्वतःहूनच समजून घ्यायचं. तेलकट खायचं नाही. आपल्याकडे ते सगळं म्हणजे आजकाल तुम्ही सात्विक अन्न जे आहे, जे अन्न आपलं पारंपरिक व्यवस्थित आहे खावा. ते. वजन कसं कमी करायचं. आता तुम्ही फॉर इन्स्टन्स रोहित शर्माचं वजन किती होतं आणि आता वजन बघा किती आहे. तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे. तर तुमच्या आत्मविश्वासामध्ये पाहिजे की बाबा मी आता 10 किलो, मी माझं एवढं आहे, मी हे डाएट कन्स्ट्रेंट करीन. म्हणजे मी 2 टाइम जेवायचं तर मी 1 टाइम जेवीन, 1 टाइम डाएट फूड खाईन. आणि ग्रामीण भागात तर डाएट फूड तर एकदमच तुम्हाला फ्रेश मिळणार तिथे, जिथे कुठे असणार तिथे. बरोबर आहे. आणि बघायला गेला महाराष्ट्रामध्ये कुठेही गेले तुम्हाला आज 5 किलोमीटरच्या अंतरावर सगळ्या काही गोष्टी मिळतात. हे तुमचा आत्मविश्वासावर आहे. तुम्हाला कसं काय तुमचं म्हणजे परफॉर्मन्स करायचं, वजन कसं कमी करायचं, रोज सकाळी उठायचं, योगा करायचं, एक्सरसाइज करायचं, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप गोष्टी म्हणजे थोडक्यामध्ये विकासाची दिशा जेव्हा निश्चित असते तेव्हा आत्मभान जपायचंय आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करणं हे क्रमप्राप्त आहे असं आपण सांगू शकतो. येस. सर, या सगळ्या वेगवेगळ्या खेळांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा अकादमीमध्ये मोफत प्रशिक्षण दिलं जातं क्रिकेटचं. हे नेमकं कसं घडतं? मुळात त्याच्यामध्ये त्यासाठी जी निवड प्रक्रिया आहे ती कशी घडते? आता ती निवड प्रक्रिया सुद्धा येऊ घातलेली आहे, त्याविषयी थोडं सांगा. अकॅडमीचं ना ॲक्च्युली आम्ही काय केलं आहे, गेले अनेक वर्ष एक फंड जमा केलेलं आहे. प्रत्येक वर्षी कोण कोण आम्हाला बरं. बँका डोनेशन देतात, कोई कंपनीज डोनेशन्स देतात. पण मेजर खर्च त्याचा जो असतो ना तो देणारा असा एखादा स्पॉन्सर आम्हाला मिळतोच. अच्छा. आधी पण आम्हाला मिळाले होते, पण आणि आत्ता पण एक कंपनी आहे त्यांनी आम्हाला चांगली स्पॉन्सरशिप दिलेली आहे. 3 वर्षाचा त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलाय. ते कसं असतं, फक्त त्यांचं एक नाव टाकायचं असतं, SPG, आणि त्यांचं नाव अकॅडमी. ते नाव घेऊ शकतो तर मी. बरं, पुढे मग त्या पद्धतीने पुढे जाता येतं. त्या पद्धतीने फंड्स एकदा आले ना की मग आम्ही सिलेक्शन प्रोसेस ठेवतो. ती आता 8, 9 आणि 10 तारखेला 3 दिवस जानेवारीच्या आहे. म्हणजे 8 तारखेला अंडर 14, 9 तारखेला अंडर 19 आणि 10 तारखेला अंडर 16. आता त्या दिवशी अख्ख्या मुंबईतून म्हणजे अगदी विरार पर्यंत पासून पण लोक, म्हणजे तुम्ही बघाल तर अक्षरशः जत्रा असते. अच्छा. हा, आणि सगळ्यांचा फॉर्म आम्ही पहिला भरून घेतो. सगळ्यांची बर्थ सर्टिफिकेट आधार कार्डनी चेक करतो, कारण त्या वयोगटात ते आहेत की नाही MCAच्या रूल्स प्रमाणे बघणं आवश्यक असतं. अच्छा. आणि एवढ्या तुम्हाला सांगतो 200-300 मुलांमधून आम्हाला फक्त 18 का 19 मुलं सिलेक्ट करायची असतात. प्रोसेस तेवढी सोपी नाहीये. बरोबर आहे. त्याच्यासाठी मी मागाशी बोललो त्याप्रमाणे तुमचा जो कोच असतो ना तो एकदम हुशार पाहिजे. त्याने पटकन हेरलं पाहिजे की हा, कारण फुकट कोणालाही देऊन काही फायदा नसतो. बरोबर आहे. हो, तो स्पार्क असेल तरच ते पुढे येईल ना. आणि त्याला प्रोत्साहन मिळालं की पुढे ते देश आता घडवण्यामध्ये आणि देश घडवण्यामध्ये मदत 8, 9, 10 ला आम्ही एकदा एक सिलेक्ट केलं, जवळजवळ 48 मुलं सिलेक्ट केली की मग त्यांचं आम्ही सगळं ड्रेस, किट, त्यांना खायला नाश्ता वगैरे हे सगळं बघतो. फक्त राहण्याची जी सोय असते ती आम्ही, म्हणजे रेसिडेन्शियल कॅम्प नाहीये हा. म्हणजे 8, 9 आणि 10 जानेवारीला आता हे तुमचं निवड प्रक्रिया होणार आहे. तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांपाशी, होतकरू खेळाडूंपाशी हा संदेश जाईल. तर पुन्हा एकदा व्यवस्थित सांगूया आपण काय काय घडणार आहे नेमकं. 8 तारखेला अंडर 14 आहे. बरं. 9 तारखेला
अंडर 19 आहे आणि 10 तारखेला अंडर 16 आहे. तर ते हे तीन अंडर त्याच्यामध्ये जी मुलं आहेत ती त्या दिवशी येऊन किंवा एक ऑनलाईन पण आमचा एक स्कॅन आहे. अच्छा. हा, त्याच्यावरती ते फॉर्म भरू शकतात. बरं. जर तो नसेल भरता येत तर त्याने प्रत्यक्ष येऊन फॉर्म भरायला पाहिजे. अट फक्त एवढीच आहे आमची की अख्ख्या इंडियातून नाही लोक येऊ शकणार आमच्याकडे. मुंबई क्रिकेट असोसिएशन एफिलिएटेड जो एरिया आहे, बरं. म्हणजे आता सध्या पालघर, वसई, विरार वगैरे, ठाणा हे सगळं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर येतं. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टुर्नामेंट खेळण्यासाठी आम्ही ही मुलं सिलेक्ट करतो. म्हणजे मुंबई उपनगर आणि मुंबई महानगर याच्या हद्दीमध्ये जे येतात ते सगळी खेळाडू आणि त्याचबरोबर ही सगळी होतकरू मुलं जी आहेत ती यासाठी चाचणीसाठी येऊ शकतात. निवड प्रक्रियेसाठी आवर्जून पुण्याहून लोणावळा वगैरे नाही होऊ शकत. हा. किंवा इकडे तुम्ही आलात तर तुम्हाला ते सगळं ट्रान्सफर करून घ्यायला लागतं. आधार कार्ड ते बरोबर आहे. खेळासाठी जी मेहनत घेतात त्याचा हा एक भाग करता येऊ शकतो. एक फोन पटकन घेते सर आणि पुन्हा मुद्द्याकडे वळते. नमस्कार, आपल्याशी शिंदे बोलतायत. हेमंत शिंदे, नमस्कार. प्रश्न विचारा. ओके. माझा प्रश्न आहे जे आपल्या गेस्टना आहे, दोन्ही गेस्टना आहे. मी पुण्यावरून बोलतो, हेमंत शिंदे. माझा मुलगा आता 10 वर्षाचा आहे आणि तो ऍक्च्युली बॉलिंग टाकतो अंडर 12 आणि अंडर 14 साठी. अच्छा. प्रश्न असा आहे की पॅरेंट्सचं कितपर्यंत पार्टिसिपेशन हवं, कारण इकडे सध्या सर्कलमध्ये असं एक पूर्ण ऑब्सेस्ड झालेले आहेत पॅरेंट्स. म्हणजे दिवसाला बॉलर असेल तर 300-400 बॉल टाकायचे किंवा बॅट्समन असेल तर 1000 वगैरे बॉल खेळायचे. की कितपर्यंत योग्य आहे ह्या एज ग्रुपसाठी, कारण ते नंतर उगाच पुढे बर्नआउटचा इश्यू असा व्हायला नको. म्हणजे त्याच्याबद्दल एक मार्गदर्शन आणि सल्ला हवा होता. नक्कीच, खूप महत्वाचा मुद्दा आहे सर. त्यांनी मुद्दा असा विचारला आहे की त्यांचा मुलगा अंडर 10 आणि अंडर 14 खेळतो आहे आणि इथं पालकांमध्ये ते जिथं आहे जिथं त्या मुलाला प्रशिक्षण दिलं जाते, पुण्यामधनं त्यांचा फोन होता. तिथं बऱ्याचदा पालकांकडनं असं असतं की 300 बॉल हे बॉलरने टाकलेच पाहिजेत, बॅट्समनने टाकलेच पाहिजेत, बॉलरने 1000 बॉल हे टाकलेच पाहिजेत. अशा पद्धतीने अंडर प्रेशर ती मुलं खेळत असतात. तर त्यांना असं वाटतं की अति खेळण्यानं मुलं ही एक्झॉस्ट होतील का, तर त्या बाबतीमध्ये सजग कसं असलं पाहिजे. दोघांकडनं मला याचं उत्तर अपेक्षित आहे. नाही तुम्हाला एक सांगू का, 1000 बॉल टाकणं की 2000 टाकणं की 5000 टाकणं, तुमचा जो कोच आहे ना तो तुमच्या फिजिकल फिटनेस प्रमाणे तुम्हाला गाईड करत असतो. कोच हा अतिशय महत्वाचा आहे. मी तुम्हाला अजूनही सांगतो की उगीच त्याने काही करायला सांगितलं असं होत नाही. म्हणूनच आम्ही कोच सिलेक्ट करताना तो सर्टिफाईड कोच पाहिजे, त्याच्याबरोबर न्यूट्रिशन असतो, एक योगा वगैरे शिकवणारे, हे सगळं कॉम्बिनेशन मध्ये तो ठरवतो की ह्या पर्टिक्युलर मुलाला किती वेळ बॅटिंग द्यायची रोज, किती वेळ बॉलिंग द्यायची, किती वेळ फिल्डिंग द्यायची, किती वेळ एक्सरसाइज करून घ्यायचा, हे ठरवणारा जो गुरु आहे ना तो महत्वाचा आहे. तुम्ही असं जनरल नाही सांगू शकत की ह्याने 500 बॉल नाही टाकायचे. एखाद वेळी एखादा टप्पा त्याला जमत नसेल तर तो गुरु त्याला सांगू पण शकतो की ह्या टप्प्यावरती तू टाक 100-200 बॉल, जोपर्यंत परफेक्शन येत नाही. असं होऊ शकतं. कुठल्या कोचच्या अंडर मुलगा त्यांचा खेळतोय हे आपल्याला माहित नाहीये. चांगले कोच असतात ते परफेक्ट गाईड करतात. मी सांगतो तुम्हाला, आता आचरेकर सरांचंच उदाहरण दिलं. सचिन तेंडुलकरला ते स्वतः एका ठिकाणी आउट झालं की स्कूटरवरून दुसऱ्या ठिकाणी खेळायला घेऊन जायचे मॅचला. परत म्हणजे दिवसातून 2-2, 3-3 ठिकाणी सचिननी स्वतः सांगितलेलं आहे. विनोदला मी स्वतः बघितलंय. या नेटला खेळला, इथे आउट झाला या मॅचला, तर फ्रेंडली मॅच असायचे ना, तिकडे जाऊन पॅड बांध, तिकडे जाऊन पॅड. तुमचा तो मुद्दा आहे ना, तुम्ही जो मला विचारलात, तो एक्झॉस्ट क्रिकेटर खेळतो परफॉर्मन्ससाठी. त्याला कुठलाही मुलगा जेव्हा कोचिंगला तुमच्या नेटमध्ये येतो त्याला कुठलीही गोष्ट जबरदस्ती करायची नाही की तू बाबा 500 बॉल टाक, तू 200 बॉल टाक. हे सगळं सर्कल कोचेसवर असतं. कोचनी त्याला 10 बॉल दिले, 15 बॉल दिले, त्याला वाटलं चांगलं आहे, त्याला थोडा रेस्ट करायचा, मग परत ते 15 बॉल द्यायला पाहिजे. त्यांचा एक मुद्दा सर मी पुन्हा सांगू इच्छिते. त्यांनी म्हटलं तर पालकांमध्ये हे ऑब्सेशन दिसतं की याला अजून खेळू दे, अजून खेळू दे. जेव्हा कोच असतो ना तर पालकांनी इंटरफिअर करायचं नाही. महत्वाची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा अकॅडमी चालवतो इथे, मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीलाच बोललो, जो पालक मुलाला शिवाजी पार्क मध्ये आणतो की त्याला असं वाटतं की माझा मुलगा सचिन तेंडुलकर व्हावं, बरोबर आहे, म्हणून तो स्मारक बनवतो.
लक्षात ठेवा. मुलं त्या स्मारकाचे ते पाया पडतात आणि मग खेळायला येतात. हा म्हणजे आसरेकर सरांची जी कोचिंग असायची ते सोडून द्यायची. असे तुझ्या अंगात असलं पाहिजे ते क्रिकेट खेळायला. तुझं रन्स शेवटी परफॉर्मन्स काउंट होते. तू कोचिंग कितीही कर, काही कर, मॅचला तू 100 केलात तर तू इन टीम असणार. तुला कोणीतरी जबरदस्ती पालकांनी सांगितलं तू 2 मॅच खेळ, 4 मॅच खेळ, मग तुझी मी इथे वरनं सेटिंग लावतो, पण तू स्कोअर नाही खेळत तू खेळूच शकत नाही ना. प्रेसवाले तुझ्या मागेच आहेत. आज मुंबई कुठल्याही टीममध्ये, स्टेट टीममध्ये पण तुझा स्कोअर नाही केला तू बसूच शकत नाही. कारण एवढं प्रोफेशनल झालं आहे की हा मुलगा 2 मॅचला, चला काही असू दे, 2 मॅचला त्यांनी स्कोअर नाही केला, तिसरी मॅच खेळूच शकत नाही तो, कारण त्यांनी स्कोअर नाही केला म्हणून. म्हणजे सर असा मुद्दा पुन्हा येतो जो त्यांचा प्रश्न होता की पालकांकडनं बर्डन केलं जातं. तसं न करता पालकांनी सुद्धा थांबायला हवं. प्रशिक्षक काय सांगतात पालकांनी हे ऐकून घेऊन हा, पुढे. पालकनी फक्त फीस भरायची त्यांची. पालकांनी बाजूलाच राहायला पाहिजे. तुम्ही एकदा गुरुच्या हातात दिलत ना, पण तो गुरु चांगला पाहिजे. बरोबर आहे, हे चांगला महत्वाचं. professional पाहिजे. आम्ही शिवाजी पार्क जिमखान्यात पण बघतो, उगीच पालक येऊन काहीतरी सांगतात, तरी ह्याला खेळवते, मग ओळख आणतात, मग फोन करायला लावतात. आम्ही अशा मुलांना काढूनच टाकतो. मी तुम्हाला सचिन विजय पण सांगतो. सचिन जेव्हा यायचा इथे ग्राउंडवर, त्याचा भाऊ असायचा अजित तेंडुलकर. भाऊ काय करायचा, सरांच्या ताब्यात देऊन भाऊ मध्ये इंटरफेअरच नाही करायचा. हा म्हणजे तसा तो ग्रूम होऊन विनोद स्वतः एकटा यायचा. त्यांनी पालकांना वगैरे कधी आणलं नाही. प्रवीण पण कधी असा पालकांना वगैरे कधी इंटरफेअर नाही करायचा. काय आहे ना, कोच तुमचा जर बरोबर असणार, आज मुंबईत खूप कोचेस चांगले आहेत. कोच आणि MCAनी एवढी चांगली फॅसिलिटी दिली आहे आता कोचिंगसाठी. जर ग्राफ्स कुठला चांगला मिळाला, क्रिकेटर मिळाला, तो ऑटोमॅटिक परफॉर्मन्सवर वर जातो. म्हणजे बाकीच्या पालकांनी इतर पालकांचं जे घाबरं घुबरं होणं आहे ते बघून आपणही घाबरायचं नाहीये. शांतपणे उत्तम प्रशिक्षकावरती केंद्रित करायचं आहे. म्हणजे स्कूलचा हेडमास्टर कसा, टीचर कसा असतो, मुलाला शाळेत सोडल्यानंतर टीचरवर असतं स्टुडंट कसा आहे, हे असं आहे. स्टुडंट कसा आहे. खूप खूप इंटरेस्टिंग गप्पा सुरू आहेत. छोट्याशा विश्रांतीनंतर आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे खेळाचा जल्लोष, विजयाचा जयघोष आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे संजीव खानोलकर सर आणि सुनील रामचंद्रन सर आपल्या बरोबर आहेत. आणि खेळ, खेळाडू आणि पैलू पाडणं, प्रशिक्षण आणि भविष्यातल्या योजना या सगळ्याविषयी फार मजेशीर, गमतीशीर आणि फार इंटरेस्टिंग अशा गप्पा सुरू आहेत. सर, वेगवेगळ्या खेळांविषयी जेव्हा शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये आहेत असं आपण म्हणतो, तेव्हा असा कोणता खेळ आहे की ज्याविषयी आकर्षण आहे आणि आवर्जून तुम्ही जिमखान्यामध्ये ते खेळ खेळता? जिमखान्याचं मी बोललो ना, आमचं जे परंपरा आहे त्याच्यात क्रिकेट नंबर 1, नंबर 2 लॉन टेनिस, नंबर 3 बिलियर्ड्स पण आहे. बिलियर्ड्सला पण आमच्याकडे इंटरनॅशनल प्लेयर्स येऊन खेळलेले आहेत. गीत सेठी, विल्सन जोन्स, मायकल फरेरा. आणि आमच्या जिमखान्याचे जे सेक्रेटरी आहेत शेखर सुर्वे, ते तर मुंबईच्या बिलियर्ड ती जी असोसिएशन आहे त्याचे ट्रेजर पण आहेत. म्हणजे ऍक्टिव्हली टुर्नामेंट्स वगैरे ज्या असतात त्या सगळ्या आम्ही पार्टिसिपेट करतो. आणि आमच्या चांगल्या 2 टीम पण आहेत. फक्त जागेच्या अभावी आमच्याकडे फक्त एकच टेबल आहे. त्याच्यामध्ये सगळं भागवून घ्यायला लागतं. पण खेळाडूने पुन्हा स्पार्क दाखवून त्यामध्ये समाविष्ट होणं हे महत्वाचं आहे असं आपण सांगू शकतो. टेबल टेनिसचं पण एक टेबल आहे आमच्याकडे. टेबल टेनिसच्या पण लीग मॅचेस वगैरे आमच्या टीम खेळतात. इंटर क्लब मॅचेस असतात. आमच्याकडे चांगली सुंदर जिम्नॅशियम आहे अद्यावत. नवीन सगळी इक्विपमेंट्स आहेत की ज्याचा उपयोग सगळ्या डिपार्टमेंटचे लोक घेतात. क्रिकेटर्स घेतात, टेनिसचे घेतात. हे खूप छान वाटलं ऐकून. आणि सगळी नवीन आणि सुंदर आम्ही जिम्नॅशियम बनवलेली आहे. त्याच्यामुळे हे आमचे जे मेन गेम आहेत. आणि कॅरम तर आहेच. तर हे सगळे आमच्याकडे योग वर्ग हे सगळे सकाळी जिम्नॅशियम रिलेटेड आहेत. झुंबा, योगा आणि नवीन नवीन काय काय आणखीन एक घेत आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे काही नवीन आहे त्या सगळ्याला समावेशक असा हा जिमखाना झालेला आहे. कसं आहे मॅडम, मुलांना त्या मोबाईलच्या ह्याच्यामधनं काढून, विळख्यातनं बाहेर काढून सकाळी त्यांचा जो वेळ असतो 10 वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये एन्ग्रॉस्ड व्हायला, तो प्राईम टाइम आहे, तो मिळायला हवा. आणि स्वतःच्या तब्येतीची लक्षात देऊन त्यांनी
फॅसिलिटी वापरायला पाहिजे. जे आम्ही आता जे दिलंय तेच बघू. कारण तुम्हाला परत सांगायला गेलं, आम्हाला जागेचं खूप कन्सेंट हा. आहे. जे आमच्याकडे 6,000 स्क्वेअर फूटची जागा आहे तिथेच आम्ही खेळतोय. कारण ते परत शिवाजी पार्क महानगरपालिकेचं आहे, तिथे खूप बाकीच्या क्लब पण आहेत. जागेचं खूप, जर जागेचं हेरिटेज आणि वरती हेरिटेज प्रॉपर्टी आहे. हो, हे सगळ्या परमिशन घेऊन हे सगळं करून आम्हाला 3 वर्ष लागली रिनोव्हेशन करायला. हा. आता जे नवीन रूप आहे त्याविषयी पण सांगा ना आम्हाला. सांगतो काय, 3 वर्ष लागली. ते फक्त आम्हाला 18 महिन्यात आम्ही जो वास्तू उभी केली, नवीन वास्तू, अच्छा. ऑफिशियली सगळ्या परमिशन घेऊन आम्ही ती वास्तू उभी केली. हा. आम्हाला काही जणांनी खूप मदत केली या वास्तू उभारायला. कारण आता जो खरंच आलाय तो खरं टुरिस्ट स्पॉट झालाय शिवाजी पार्क जिमखाना. वा. आणि आम्हाला राजसाहेबांनी पण खूप मदत केली वास्तूसाठी. स्वतः टेनिस खेळायला येतात, त्यांना एक आवड आहे, रोज यायची, 15 दिवस येऊन बसायची तिथे, कसं काम चालू आहे कसं काय, म्हणजे ही एकदम म्हणजे काय बोलतात त्याला, लक्ष देऊन असायचे ते जिमखाना कसा चांगला व्हायला. म्हणजे थोडक्यात प्रत्येक खेळाडूला तो जिमखाना आपला वाटणं हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जडणघडण होणं, वास्तूची जडणघडण जेव्हा घडते तेव्हाच खेळाडू, क्रिकेटर्स किंवा कुठल्याही क्षेत्रामधले खेळाडू जे आहेत ते आणि त्यांचे पालक, प्रशिक्षक हे सुद्धा त्या अनुषंगाने घडत असतात, असं काहीसं आपल्याला म्हणता येईल, नाही का? एक गोष्ट सांगायची राहिली अवश्य. की आता आमच्याकडे वुमेन्स क्रिकेट टीम नाहीये, ती आता आम्ही सुरू करणार आहोत लवकरच. त्याच्यासाठी आम्ही ही फार आशादायक सेपरेट बातमी. चेंजिंग रूम्स बनवलेले आहेत. अच्छा. सचिन तेंडुलकर जेव्हा उद्घाटनाच्या दिवशी आला त्यांनी आवर्जून हे माध्यमांना सांगितलं की शिवाजी पार्क जिमखान्याने लेडीजसाठी जशा चेंजिंग रूम्स बनवलेल्या आहेत 2, तशा अख्ख्या मुंबईभर व्हाव्यात. वा. कारण मुली जेव्हा खेळायला जातात मैदानावरती त्यांना ते फार आवश्यक असतं. नक्कीच. तर आता तोही एक आमचं चालू होईल काही महिन्यामध्ये. म्हणजे लेडीजचं सिलेक्शन हे ते प्रोसेस आहे त्याला, पण ती पण आता करायची आमची इच्छा आहे. नवीन ऍक्टिव्हिटी. लेडीज क्रिकेट चालू करायचं म्हणजे तुम्हाला फॅसिलिटीज पण तसे द्यायला पाहिजे. नक्कीच. तुम्हाला जेव्हा फॅसिलिटीज देणार तेव्हा तुम्ही क्रिकेटर घडवणार. फॅसिलिटी नाही दिलात तर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणून ह्याच्यासाठी आम्ही ते 2 चेंजिंग रूम बनवले तिथे नवीन ह्याच्यामध्ये जिम्नॅशियममध्ये. आणि ज्या आपल्या SPG मध्ये ज्या शिवाजी पार्कच्या 8 मैदान विकेट आहेत जिथे क्रिकेट खेळल्या जाते, त्या कुठल्याही मुली येऊन तिथे चेंज करू शकतात. कारण बाकीचे तिथे एकच माहीम ज्वेलरीला चेंजिंग रूम आहे, बाकी तिकडे चेंजिंग रूमच नाही. तर आमचा हा उद्देश होता की लेडीज क्रिकेट, आता वी आर द विनर्स ऑफ वर्ल्ड कप, त्यांना फॅसिलिटीज जास्ती देणार. म्हणजे बोलल्यासारखं फॅसिलिटीज दिलं तर तुम्हाला क्रिकेट म्हणजे प्लेयर्स घडवणार. म्हणून ह्या 2 चेंजिंग रूम आम्ही सगळ्यांसाठी उपयोगीसाठी ठेवलेल्या आहे लेडीज क्रिकेट. मस्त. हे ऐकून सुद्धा खूप छान वाटलं. जाता जाता दोघांना काय संदेश द्यावासा वाटतो? खेळ, खेळाडू, देश आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांचा असलेला पाठिंबा. सर, माझं म्हणणं काय माहितीये का, प्रत्येक मुलांनी लहान वयात एक तरी गेम हा चांगला शिकून घ्यावा. वा. मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी वयाच्या 15-16 वर्षी लॉन टेनिस शिकलो. त्याचा उपयोग मला आज रिटायरमेंट नंतर होतोय. मी रोज 1 तास टेनिस खेळू शकतो आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो. मस्त. त्याच्यामुळे कुठला तरी एक चांगला गेम, टेबल टेनिस म्हणा, बिलियर्ड्स म्हणा, की ज्याच्यात तुम्ही मन रमवू शकता शेवटी वयाच्या रिटायरमेंट नंतर. आणि त्याच्यासाठी आमचा जिमखाना आहे अवेलेबल. मस्त. ही सुद्धा एक प्रेरणीच असते भविष्यासाठी. हो, बरोबर आहे. काय सांगू इच्छिता सर? माझं पण म्हणणं हेच आहे, कुठल्या तरी म्हणजे छोट्या वयात एक 7-8 6-7 जेव्हा मुलगा थोडा मोठा होतो, त्यांनी कुठलं तरी एक गेम, आता कुठलं तरी एक गेम नाही तरी थोडं कसं इंडोर गेम जास्ती न खेळता, मोबाईलवर न खेळता, जास्ती आपलं कॉन्सन्ट्रेशन आउटडोर गेममध्ये, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, क्रिकेट म्हणजे फुटबॉल आहे, म्हणजे खूप खूप गेम्स आहेत. तुम्ही तिथे कॉन्सन्ट्रेट करून म्हणजे एक गेम सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये फुल म्हणजे शाळेला खेळा, शाळेनंतर तुम्ही कॉलेजला जाता, मग ते तुम्हाला परफॉर्मन्स काउंट होणार. तुम्ही मेहनतीने, बघा, मेहनत केली तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. नक्कीच. तुम्ही अर्धा दिवस मोबाईलवर बसणार, अर्धा प्रॅक्टिसला न जाता पिक्चरला जाऊन बसणार, त्याच्यामध्ये काय होतं? तुम्ही डिवोशनली सगळं काम कुठलंही केलं तर तुम्हाला नक्की फळ मिळणार. आणि त्यासाठी काही लागत असेल तर क्लब्स आहेत, तुम्ही कुठल्याही क्लबला, कुठल्याही मेंटॉरला, कुठल्याही कोचला जाऊन भेटलात, खूप कोचेस आहेत, तुम्ही ॲडवाईस करायला गेलात तर तुम्हाला देणार. तर तुमच्याकडे तो ग्रास पाहिजे कसा उठला. म्हणजे मुद्दा असा येतो की झोकून देणं हे महत्वाचं आहे. क्षेत्र कोणतेही असो, जेव्हा मनापासून त्यामध्ये आपण उतरतो तेव्हा त्या गोष्टी, उत्कृष्ट अत्युत्तम गोष्टी या आपल्यापाशी पोहोचतातच. आणि जेव्हा यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे तेव्हा पुढे जात असताना
जसं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की यातूनच जो आत्मविश्वास येतो त्या आत्मविश्वासामध्ये राष्ट्र निर्मितीची शक्ती सामावलेली आहे. ही शक्ती प्रत्येकामध्ये दडलेली आहे. त्या शक्तीचा शोध, कौशल्य विकासाचा शोध हा आपण घ्यायचा आहे आणि म्हणूनच ती संधी जी प्रत्येक मिळते त्या संधीचं सोनं करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. आपण दोघंही जण अतिशय व्यस्त दिनक्रमातनं वेळ काढून आलात आणि खूप छान वेगवेगळे किस्से सांगून आमची उत्सुकता शिगेला नेलीत. फार अतिशय इंटरेस्टिंग माहितीपूर्ण असा हा आजचा भाग झाला. सहभागी झालात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपले पण आभार. आपले पण आभार, सर्वांचे आभार. नमस्कार. तुमच्या कार्यप्रणालीलाही खूप खूप शुभेच्छा. बरंच काही तुमचे आहेत उपक्रम. आमचा आता वेळ याच्यामध्ये